नमस्ते मित्रमंडळींनो, सकाळी सकाळी नाश्त्याला काय बनवावं सुचत नाही आहे, तर तुम्ही हा नाश्ता अवघ्या 10 मिनिटात रेडी करू शकता। 2 टीस्पून चम्मचमध्ये आपला नाश्ता रेडी होतो। कसा बनवलेला आहे व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला नक्कीच समजेल। त्याआधी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या इंडियन किचन चेस्का कुकिंग चॅनलमध्ये। तर चला रेसिपी सुरू करूया। सर्वात आधी आपल्याला एका बाउलमध्ये अर्धा कप पोहा घ्यायचा। पोहामध्ये पाणी टाकून त्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं। तुम्ही चाळणीमध्ये पण सुद्धा धुवून घेऊ शकता, बट मी असंच धुते कारण याचा जो वरचा जो कचरा नसतो ना, तो निघून जातो। छान धुवून झाला पोहा। आता याला आपण असंच भिजत ठेवून देऊया। तर चला समोरची प्रोसेस सुरू करूया। एका मोठ्या बाउलमध्ये सुजी घ्यायची, म्हणजेच रवा घ्यायचा। 1 कप रवा घेतला। आता यामध्ये अर्धा पाऊण कप इथे आपण दही घेतलेला आहे। दही आंबट नसायला पाहिजे। आता यामध्ये तेवढंच पाणी टाकायचं, जेवढं दही घेतलं तेवढंच पाणी टाकायचं आणि याला छान असं मिक्स करायचं। जर मधात तुम्हाला असं ड्राय वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडं पाणी वाढवू शकता, पण अथवा जास्त पाणी यामध्ये टाकू नका। असा गाढ असा मिक्स करून याला अवघ्या 2 मिनिट झाकून ठेवायचं। तोपर्यंत इथे 2 आलू घेतले मी, कच्चे आलू, ज्याची साल काढून घेतले। यामध्ये थोडं पाणी टाकून घ्यायचं आणि याला अशा मोठ्या ग्रेटरने याला ग्रेट करून घ्यायचं। तुमच्याकडे मोठा ग्रेटर नसेल तर तुम्ही छोट्या बारीक ग्रेटरने सुद्धा करू शकता। बघा किती छान असा किस निघला। यामध्ये पाणी टाकून यामध्ये पाणी काढून घ्यायचं। एका पॅनमध्ये थोडं तेल घालायचं, तेल एकदम थोडं घालायचं। आता यामध्ये 2 ते 3 हिरवी मिरची टाकायची, बारीक चिरलेली मिरची। छान अशी तडतडली की यामध्ये अर्धा चम्मच जिरं घालायचं आणि थोडी राई घालायची। राई आणि जिरं मिरची छान अशी तडतडली ना, तर याला 1 ते 2 वेळा फिरवून द्यायचं। नंतर यामध्ये आपण बारीक केलेला किस आहे तो टाकून द्यायचा आणि किस टाकून याला 2 मिनिट परतून घ्यायचं। हा नाश्ता तुम्ही सकाळी सकाळी नक्की ट्राय करा। कमी ऑइलमध्ये बनणारा नाश्ता आहे। तर यामध्ये आता बेसिक मसाले टाकायचे। धने पावडर, मिर्च मसाला आणि थोडीशी हळद, लाल तिखटसुद्धा इथे टाकलेलं आहे कलरसाठी। आता याला छान मिक्स करून यामध्ये थोडं मीठ टाकून घेऊया चवीनुसार आणि याला अवघे फक्त 2 मिनिट झाकून ठेवायचं। 2 मिनिटानंतरच यामध्ये पाणी टाकायची आपल्याला गरज नाही आहे। 2 मिनिटातच बघू शकता आपला जो किस आहे ना, छान असा सॉफ्ट झालेला आहे, हाताने तुटत आहे, तर म्हणजे आपला किस हा झालेला आहे। आता याला आपल्यामध्ये थोडा सांबार टाकायचा आणि छान मिक्स करून याला थंड होईस्तोवर साईडला ठेवून द्यायचं। आता समोरची प्रोसेस, यामध्ये आपण आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्यामध्ये पोहा टाकायचा जो आपण भिजत ठेवलेला होता तो, आणि इथे सुजीवालं बॅटर आहे, म्हणजे रव्यावालं बॅटर आपण मिक्स करून ठेवलं ते टाकायचं। तुम्हाला यामध्ये खूप ड्राय वाटत असेल तर थोडी पाणी घालू शकता तुम्ही, पण इथे मी पाणी वापरलेलं नाही। बघा किती घट्टसर असं मिश्रण आहे याचं। थोडं मिक्स करून घ्यायचं 2 मिनिट। यामध्ये थोडं मीठ घालायचं, मीठचं माझं शूट नाही झालेलं आहे। थोडं मीठ घालून मिक्स करून घ्यायचं। इकडे मी अप्पे पात्र ठेवलेलं आहे गरम करायला, यामध्ये थोडं थोडं तेल घालून घ्यायचं आणि तेल छान असं लावून घ्यायचं। नंतर आपण जे मिश्रण बनवलेलं आहे ते मिश्रण असं टाकायचं आणि जसं कटोरी बनते ना, तसं कटोरी बनवून घ्यायची, म्हणजे मधामध्ये ना थोडी जागा भरून घ्यायची। आता सर्व असेच आपल्याला करून घ्यायचे। नंतर आपण जे मिश्रण बनवलेलं आहे आलूचं, त्यामध्ये थोडं हाताने किंवा चम्मचने तुम्ही असं मधामध्ये ठेवायचं। अवघं थोडं थोडं ठेवायचं, जास्त न वापरता, कारण की वर येऊ शकते ते, म्हणून मग थोडं थोडं ठेवायचं। आणि जे बॅटर आहे आपलं, ते बॅटरने याला असं कवर करून घ्यायचं। अवघ्या फक्त 10 मिनिटामध्ये आपला हा नाश्ता बनून रेडी होतो। खायला खूप छान असा लागतो आणि लेकरांना तर असं इडलीसारखे छोटे छोटे जर भेटलं ना, तर लेकरांना खूपच जास्त आवडतो। तर तुम्हीसुद्धा हा नाश्ता एकदा ट्राय करून नक्की बघा। सर्व झालं की थोडं 2 थेंब तेल टाकायचं वाटत असेल तर, नाही तर अथवा स्किपसुद्धा करू शकता। 2 मिनिट झाकून ठेवून द्यायचं। झाकून ठेवलं त्याचा वरचा कलर बघू शकता चेंज झालेला आहे आणि लगेच ते ना असं आतमधून सुटतो। बघा किती खुसखुशीत खालच्या साईडने झालेलं आहे। आता याला 2 मिनिट असं परतून द्यायचं आणि खालूनसुद्धा असंच शेकून घ्यायचं। तेल तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता अथवा स्किपसुद्धा करू शकता। मी इथे 1 थेंब तेल टाकलेलं आहे। बघा यामध्ये आतमधून पण छान असं कुरकुरीत व्हायला पाहिजे, तर खायला खूप जास्त अशी मजा येते।
झाकून ठेवायचं 2 मिनिट आणि आपला नाश्ता हा बिलकुल रेडी आहे. तुम्हीसुद्धा एन्जॉय नक्की करा. मिनी इडली बोलू शकता, अप्पे बोलू शकता, आपण जे काही वाटलं ते बोलू शकतो. खायला खूप छान असा लागतो, लेकरांना पण आवडतो. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की सांगा मित्रमैत्रिणींनो. आणि आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तुम्ही पण असाच बनवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर.